राजकारण्यांचे खरे रंग जनताच दाखवून देऊ शकते असं म्हणतात. चंद्रपुरात नेमकं हेच घडलं. एकाही राजकीय पक्षाला बहुमताचा आकडा गाठून न दिलेल्या चंद्रपुरात पक्के वैरी सख्खे भाऊ असल्यासारखे सत्तेत बसले आणि भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी इथे हातमिळवणी केली आणि सर्वाधिक जागा असलेल्या काँग्रेसला सत्तेतून दूर ठेवलं. एरवी एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत आल्यावर मात्र जोरदार एकत्रित येत जल्लोष केला आणि त्यांच्या या युतीमुळे त्यांच्यावर त्यांच्याच सख्ख्या सहकाऱ्यांनी टीका केली आहे. मनसे, जो या महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडमधला एक महत्त्वाचा घटक होता, त्यांनी ठाकरेंकडे या युतीनंतर बोट दाखवलंय. तुम करो तो रास लीला आणि हम करे तो कॅरेक्टर ढीला अशा शब्दात त्यांनी हा कुठला न्याय असा प्रश्न मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी विचारला आणि साहजिक टीका केलेली आहे. एक प्रकारे केडीएमसीच्या वेळी झालेल्या टीकेचं शल्य हे किती बोचरं होतं हे त्यांनी दाखवून दिलंय. पण या चंद्रपूर पॅटर्नने अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मनसेनं यात पैशांचा व्यवहार झाल्याचा जो आरोप केलाय त्याचं काय करायचं. दुसरा मोठा प्रश्न म्हणजे ठाकरे भाजपच्या या प्रेमामुळे भावकीचा गेम होतोय की काय. राजकीय मैत्री वगैरे सब झूट, आता सत्ता हेच एकमेव सत्य, हेच आता प्रमाण मानायचं का. याच सगळ्या प्रश्नांचा आपल्याला उहापोह करायचा आहे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे जयेश वाणी, मनसेचे योगेश खैरे आपल्यासोबत आहेत आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या संदर्भात नेमक्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण बघूया. करायची नाही करायची त्यांच्या पक्षाचा विषय, त्याच्यामध्ये मी पडणार नाही. पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले. ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी. शिवसेनाच्या बद्दल आता मी काही भूमिका मांडणार नाही, कारण की जे झालं ते वाईट झालं. भाजपला महाराष्ट्रामध्ये सत्तेपासून दूर करण्यासाठी त्यावेळेस स्वतः उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब आमच्या नेत्या सोनिया गांधीकडे गेल्यात आणि त्यावेळेस महाविकास आघाडीची पहिल्यांदा निर्मिती झाली. पण आता भाजपलाच अगर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मदत करत असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे आता त्याच्यावर मला प्रतिक्रिया कुठली द्यायचं असं वाटत नाही. भाजपकडे येईन मी सुरुवातीला. संदीप देशपांडेंनी सांगितले की त्यांच्या सोर्सेसनी त्यांना सांगितले की 1-1 कोटीचा वगैरे व्यवहार झाला. काय प्रकार काय चाललाय चंद्रपुरात? हे प्रकार काय चाललाय हे आपण समोर बघितलं. नम्रताजी, या ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी दुखून घेतलेला डिसिजन आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर त्या ठिकाणी बसवणं हे आमच्या नेत्यांची प्रायोरिटी होती आणि त्यानुसार त्यांनी सगळी पावलं उचलली. मग कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा कोट्यवधी रुपये मिळाले होते का असा प्रश्न विचारता येईल. राजकारणामध्ये असं नसतं. ज्या पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्थानिक पातळीवरती तिथल्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं विचारात घेतलं, त्याचा आदर केला आणि बिनशर्त पाठिंबा त्यांनी दिला, तशाच पद्धतीने इकडच्या स्थानिक नेत्यांना असं वाटलं असेल की आपण, आणि त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या, अतिशय सामान्य कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिली होती, ते सगळे आमचे लोक निवडून आले. त्या ठिकाणी काँग्रेसचं मुळात काय परिस्थिती सगळी होती आणि पार दिल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे भांडणं लागली, रस्त्यावरती मारामाऱ्या झाल्या, आपापसात गुन्हे दाखल झाले. आता मला त्याबद्दल फार भाष्य करायचं नाही, परंतु त्यांच्या पक्षामध्ये विविध गट, त्यांची एकूण सगळी परिस्थिती तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बघितली असेल आणि त्यांना असं वाटलं असेल की राज्यामध्ये ज्या पक्षाची सत्ता आहे त्या सत्ताधारी पक्षाबरोबर आपण जर गेलो तर स्थानिक पातळीवरती आपल्याला विकासासाठी अधिक निधी मिळेल आणि तसं आपल्याला करता येईल. माझ्या पक्षाच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी असं झालं की आम्हाला त्या ठिकाणी सत्तेत नाही बसता आलं, परंतु आमच्या कार्यकर्त्यांना पक्षशिस्त अधिक महत्वाची वाटली. त्यामुळं आमच्या सहकार्यांनी असं कुठं काही डिसिजन घेतला नाही आणि प्रदेश भारतीय जनता पक्षाशी चर्चा केल्याशिवाय असं काय आमच्याकडे होत नसतं. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विचारानं
भारतीय जनता पार्टीचा महापौर जर बसला तर आपल्याला अधिक चांगला शहराचा विकास करता येईल, म्हणून आम्ही सगळे सोबत भारतीय जनता पक्षाच्या गेलो बर. असं स्थानिक नेत्यांनी सांगितलं. तशी बर. प्रतिक्रिया आपण ती ऐकली असेल. ठीक आहे. आणि देशपांडेजींना मला इतकंच म्हणायचं की मग मनसेनी कल्याण डोंबिवलीमध्ये पैसे घेतले होते असं होत नसतं. विचारूया आपण मनसेच्या प्रतिनिधींना विचारूया. मला खरं तर जयेश वाणींची पण याच्यावर प्रतिक्रिया घ्यायची, पण मी योगेश खैरे यांच्याकडे येईन. योगेशजी, आता भाजपने प्रश्न विचारलाय की तुम्ही जर म्हणताय की चंद्रपुरामध्ये अशा प्रकारची जर युती होणार असेल, पाठिंबा मिळणार असेल आणि 1-1 कोटी जर तुम्ही त्याची किंमत सांगत होत असाल, तर मग कल्याण डोंबिवलीमध्ये तसं चित्र होतं का? त्याच्यावरच सांगताय का तुम्ही? नाही, कसं आहे, आता अजितराव जे म्हटले की कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं, चंद्रपूरमध्ये काय झालं, तर चंद्रपूरमध्ये काय झालं तर ज्या पद्धतीने संदीप देशपांडेंनी मगाशी सांगितलं की तिथं 1-1 कोटी रुपये दिले गेले अशी त्यांची माहिती आहे. आता ही त्यांची माहिती आहे आणि ती त्यांची माहिती व्हेरीफाय करून बघा असं पण त्यांनी सांगितलंय. आणि मला अजितरावांना सांगायचं, जर तुमच्याकडे पण तशी माहिती असेल कल्याण डोंबिवली संदर्भातली तर सरकार तुमचं आहे चौकशी करा आणि आमच्या नगरसेवकांना कोणाला तिथे किती पैसे मिळाले ह्याची चौकशी करा आणि सांगा जनतेला किती पैसे मिळाले आम्हाला त्या बाबतीत. पण मला एक सांगा की आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जो काही निर्णय घेतलेला आहे तिथे तो पटलाय का तुमच्या पक्षाला? नाही, पटलेला तर नाहीच आहे. कसं आहे, म्हणजे मी आता एक सांगता येईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मी माझ्या पक्षाचं सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत मागील अनेक वर्षांमध्ये सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केलं जाते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सातत्याने भूमिका बदलतो. पण जे असे नॅरेटिव्ह सेट करतात आणि असे आरोप करतात त्यांना सांगता मात्र येत नाही की आम्ही कुठल्या भूमिका बदलल्या. आणि ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये तिथे आमचे नेते राजू पाटील यांनी तिथली स्थानिक परिस्थिती, स्थानिक गणित आणि स्थानिक राजकारण बघून तिथे निर्णय घेतला आणि तिथल्या नगरसेवकांनी आमच्या शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता त्यावेळी महाराष्ट्रामध्ये म्हणजे असा आगडोम उसळला होता की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा असा एकच पक्ष आहे की ज्याने अशा पद्धतीने युती किंवा काय निर्णय घेतला. आणि त्यानंतर आमच्यावर ज्या पद्धतीने टीका झाल्या, अनेक राजकीय नेत्याकडून टीका झाल्या, माध्यमातून टीका झाल्या. पण मी नम्रताजी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या निवडणुकीत झालं, त्या निवडणुकीनंतर त्या कल्याण डोंबिवलीमध्ये झालं त्याच्या आधी पण बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर पण बऱ्याच गोष्टी घडल्या. म्हणजे मी तुम्हाला यादी सांगू शकतो, कणकवलीमध्ये, चाकणमध्ये, बार्शीमध्ये इथे दोन्ही शिवसेना एकत्र आल्या होत्या. अचलपूरमध्ये निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि MIM यांनी तिथल्या विषय समित्या एकत्र येत आपल्याकडे दोघांनी विभागून घेतल्या. अकोला महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षांनी तिथे भाजपला पाठिंबा दिला. मुंबईमध्ये तिथं शिवसेना मनसेबरोबर युती करून त्यांनी परत महाराष्ट्रात घडलंय हे वास्तव आहे. मग चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने निर्णय घेतला तो आम्हाला पटत नाही असं तुम्ही कुठल्या न्यायाने म्हणता? नाही, एक आहे की त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे, हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. कुणासोबत जावं, कुणासोबत युती करावी, कुणासोबत त्या निवडणुकांमध्ये जावं हा त्यांचा 100% अधिकार आहे. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या वेळेस आमचा पक्ष अशा पद्धतीने काही भूमिका घेतो आणि पुढे जातो त्यावेळेस मग आमच्यावर टीका होतात. मग ह्या टीका का होतात ह्याचं पण उत्तर आली पाहिजेत ना. विचारूया, आपण विचारूया. जयेश वाणी, म्हणजे हे बघा, असा चंद्रपूर पॅटर्न वरती मनसे बोट उचलते, KDMC पॅटर्न वरती तुम्ही बोट उचललेलं आहे. ह्याच्याबद्दल एक नक्की सांगा, ते 1 कोटीचं काय प्रकरण आहे त्याबद्दल जरा नक्की सांगा. नाही, ज्यांना 5-10 महिन्यांनी भारतीय जनता पार्टीमध्येच अकोमोडेट व्हायचं आहे किंवा ज्यांना विधान परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये परिषद मिळणार आहे त्यांनी कशासाठी काय विकलं याच्यावरती मी बोलणार नाही. येणारा काळ पुढच्या 2 महिन्यात पिक्चर क्लिअर करेल. मी 2 गोष्टी आपल्याला अत्यंत महत्वाच्या सांगतो. कारण काय होतं, आपण ना खिचडी फार लवकर बनवतो. म्हणजे थोडी डाळ, थोडं तांदूळ, थोडं ही डाळ, थोडी ती डाळ, आणि मग ती खिचडी झाली ना की मग ते सोयीस्कर असतं सगळ्यांना दृष्ट्या. मुळात मुद्दा असा आहे की चंद्रपूरमध्ये शिवसेना आम्ही आणि भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना आम्ही आणि काँग्रेस हे एकत्र लढले होते का? निवडणूक पूर्व आमची अलायन्स तिथे होती का? नाही. पहिली गोष्ट मी अत्यंत क्लिअर करतो, माझ्या पक्षाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय,
सन्माननीय संजय राऊत साहेब असतील, सन्माननीय उद्धव साहेब असतील, चंद्रपूरला जे घडलं ते चुकीचं होतं. चंद्रपूरला त्यांनी स्थानिक लेवलला काय जे निर्णय घ्यायचे ते घेतले. त्यांनी त्याबाबत वरती कुठेही मातोश्रीला किंवा उद्धव साहेबांना तुमचे तिथले याबाबत गिरे कल्पना सांगतायत दिली की आम्ही नव्हती. पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय घेतला. माझं पूर्ण होत आहेत मॅडम. आता त्यांनी काय सांगितलं आहे यापेक्षा माझ्या पक्षाची जी अधिकृत भूमिका आहे मी ती मांडतोय. उद्धव साहेबांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की जिथे कुठे अशी वेळ येईल भारतीय जनता पार्टी बरोबर जायची तिथे विरोधात बसायचं, भारतीय जनता पार्टी बरोबर जायचं नाही. राजू खैरे साहेब जे सांगतायत संदीप देशपांडे साहेबांचं म्हणणं तर टीका वगैरे केली कल्याण डोंबिवलीवरनं, मला फक्त 10-15 सेकंद द्या, हे ऐका मी काय म्हणतोय. बोला बोला ऐका जयेश वाणी बोला. सगळ्या जिल्ह्यांमध्ये कल्याण डोंबिवली असेल इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊत बोलणं झालं. शिवतारी आली शिवतारी. जयेश वाणी बोला, तुमच्यामध्ये कुणीही बोलत नाही, तुम्ही मुद्दा बाईट पूर्ण ऐकला करा. ना, हा बाईट ऐकला ना, हे माझं वाक्य नाहीये, हे राजसाहेबांचं वाक्य आहे. सन्माननीय राजसाहेब स्वतः म्हणले की कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलं ते शिसारी आणणार आहे, शिसारी आणणार. त्यांची लोक होती. सगळ्यात महत्वाचं कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र निर्माण सेना आमच्या बरोबर अलायन्स मध्ये लढली ना, आणि अलायन्स मध्ये लढल्यानंतर जर समजा तुमचे नगरसेवक अशा पद्धतीने जर बसणार असतील तर कोण कुठल्या फायद्यासाठी गेलं. काय झालं, पत्रकार मी पण कधी काळी होतो. सूत्रांची विश्वसनीयता काय आहे ते उभ्या भारताने गेल्या 12 वर्षात बघितलेलं आहे. सूत्रांच्या नावाने काहीही ठोकून द्यायचं असं म्हटलं तर संदीप देशपांडे साहेबांवरती मी पण 4 सूत्रांच्या नावाने दाव्याने काहीतरी आरोप करू शकतो. पण तसली काही माझी काही पद्धत नाही कामाची. वकील आहे मी, पुरावा दाखवतो, बाप दाखवतो ते श्राद्ध कर. जे ठाकरे बंधूंचं दोघांचाही नियम आहे ना की राजसाहेबांनी सुद्धा पुरावे दाखवले स्टेजवरती. मला कळायला मार्ग नाही की योगेश खैरे साहेब त्यांचे नेते जे सांगतात त्याच्या विरोधात स्टेटमेंट देत आहेत. राजसाहेब स्वतः म्हणतात कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही घडलं ते शिसारी आणणार आहे, आणि योगेश खैरे साहेब आता कल्याण डोंबिवलीचं समर्थन करत आहेत. माझं म्हणणं आहे आपण आपल्या नेत्यांनी काय म्हणलं ते तर एकदा ऐका. संदीप देशपांडे साहेब स्वतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रमुख होते. आता मुद्दा एवढाच आहे की जे काही चंद्रपुरात घडलं ते पक्षाला एक्सेप्ट नाही, हे पक्ष अत्यंत स्पष्टपणे सांगतोय. पक्षाने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की जिथे कुठे भारतीय जनता पार्टीच्या सोबत बसायची वेळ येईल तिथे विरोधात बसायचं, पण त्यांना समर्थन करायचं नाही. आता पुढे काय, आता काय बॉन्ड पेपर लिहून देणार आहे का? हे तुमच्या समोर आहे ना. काय केलं पाहिजे त्यांनी? बर मला जयेश वाणी फक्त एक सांगा, एवढं सूत्रांच्या नावे तुम्ही सांगताय पण तुमच्याच वक्तव्याच्या सुरुवातीला नाही तुम्ही म्हणताय की हे सूत्रांच्या नावे काही ठोकून दिलं जातं. तुमच्याच वक्तव्याच्या सुरुवातीला तुम्ही जे म्हणाला ते विधान परिषद वगैरे ते पण सूत्रांच्याच हवाल्याने होतं की तुम्ही असं सूत्रांच्या नावे ठोकून दिलंय? अजिबात नाही. मी एक स्पष्टपणे अत्यंत स्पष्टपणे मी एक भविष्यवाणी वर्तवली आहे. मी काही भविष्यवेत्ता नाही, मी नास्ट्रेडमसचा कोणी नातेवाईक नाही, पण तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेल. काही गोष्टी आमच्या कानावरती येत असतात ते सूत्रांच्या हवाल्याने वगैरे मी काही सांगत नाही. मला जी माहिती ती पक्की माहिती आहे, तुम्हाला कळेल पुढच्या 2 महिन्यात. अजित चव्हाण हसतायत. अजित चव्हाणांनाही माहिती आहे. अजित चव्हाण तुम्हाला काय माहिती आहे ते समोर आलं पाहिजे. मग आमचे मित्र जयेश वाणीजींना त्यांच्या नवीन ज्योतिष्य वेत्तेपणा करता अतिशय मनापासून शुभेच्छा. सुरुवातीला मी थोडंसं योगेशराव मगाशी म्हणाले, खैरे साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या आपल्याला. खैरे साहेब आमच्या नेतृत्वानं कधीच कुठल्या विषयामध्ये अशा विषयामध्ये टीका केली नाही. आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांनी जिथं महायुतीच्या नेत्यांशी त्यांचे विकासासाठी अतिशय चांगले संबंध आहे. राजकारणामध्ये एखाद्या निवडणुकीत आपण विरोधात काम करतो, एखाद्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरची समीकरणं वेगळी असतात, आणि त्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठिंबा दिला. आम्ही त्याच्यामध्ये कुठेही टीका टिप्पणी केलेली नाही. मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय, हा तुमच्या भावकीतला वाद आहे, आम्हाला त्याच्यामध्ये अजिबात घेऊ नका. आणि तुम्ही जी सगळी उदाहरणं दिली योगेशराव, आपण राजकारणामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना तिथल्या राजकारणाच्या सोयीसाठी, कारण शेवटी लोकांनी निवडून दिलेलं असतं, कामं झाली पाहिजे. आपण दिलेल्या सगळ्या उदाहरणांमध्ये या कार्यकर्त्यांवरती आपल्याला कोणीतरी पैसे घेतले आणि कोणातरी सोबत गेलं असं म्हणता येणार नाही. मला संदीप देशपांडेंच्या विधानाचा विरोध करताना इतकंच म्हणायचंय की हा तुमच्या 2 भावकीमधलं हे भांडण आहे. आम्ही यांनाही काही बोललो नाही आणि या बाबतीमध्ये त्यांनाही काही बोललो नाही. त्याचं कारण असं की आम्ही अतिशय सजगपणे सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करत राजकारण करण्याची आमची पार्टी आहे. आणि जिथं कुठं आम्हाला असं वाटतं की बाबा ही मंडळी आपल्या सोबत येत आहेत, ज्याचा प्युअरली राजकारण म्हणून तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून
या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आमच्या नेत्यांकडे ही सगळी मंडळी चर्चा करायला आली. आपण जर सगळे बाईट्स काढले तिथल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे, तर ते सातत्यानं सांगतायत की हो, आम्ही वरती चर्चा केली, आम्हाला विरोधात बसायचं नाहीये. आणि मूळ काय झालं की तिथं काँग्रेसच काही ठरत नव्हतं, हे आपल्याला माहिती. त्या दोन मोठ्या नेत्यांच्या अहंकारामध्ये कार्यकर्त्यांनी विचार केला, योगेशराव आपण सगळे सामान्य कार्यकर्ते आहोत, की बाबा अरे तुमच्या हत्तीच्या साठमारीमध्ये आमचा पण त्याची वेळ आली नाही ते, आणि लोकांनी शेवटी आम्हाला कशासाठी निवडून दिलं, तर आमची कामं झाली पाहिजेत, इतकाच हा विषय. मला असं वाटतं जयेशरावांनी याचं उत्तर द्यावं, कारण आता ही टीका जी आहे, ही टीका तुमच्या लोकांवरती करोडो रुपये घेतले आणि त्यांनी फार राजकारण नाचलं असा आरोप यांच्यावरती केलाय. त्यामुळे यांनी दोघांनी एकमेकाला उत्तर द्यावं, आमचा काही संबंध नाही. मी येईन जयेश वाणींकडे. मला तत्पूर्वी योगेश खैरेंकडे प्रश्न घेऊन जायचा आहे, जो जयेश वाणींनी उपस्थित केला. जयेश वाणी त्यांनी डिस्टिंक्टिव्ह फरक सांगितला केडीएमसी आणि चंद्रपूर मधला. ते असं म्हणतात की चंद्रपूरमध्ये आम्ही सगळे वेगवेगळे लढलेलो होतो आणि आम्ही त्यानंतर आमच्या पक्षाचा स्वतंत्र निर्णय घेतला. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे आणि ठाकरे एकत्र लढलेले असताना मनसेने परस्पर त्यांचा निर्णय घेऊन टाकलेला आहे. हा त्यांनी एक मुख्य फरक सांगितला. आणि बाकी ते विधान परिषद वगैरे बरंच काय काय सांगितलंय त्यांनी तुमच्याबद्दल. योगेश खैरेजी. नाही, माझी पण माहिती आहे की जयेश वाणी साहेबांना काहीतरी राज्यसभेची उमेदवारी वगैरे मिळणार आहे. हो, बरोबर आहे, बरोबर आहे तुमची माहिती. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे. खरं किती खोट बरोबर आहे तुमची माहिती. कळेल हे पुढच्या काळात कळेल. पण मला एक सांगायचंय की ज्या दिवशी चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर उपमहापौर पदांच्या निवडणुका होत्या, त्या दिवशी संजय राऊत साहेबांनी सकाळी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही भाजपला मदत होईल अशा पद्धतीने आमची कुठलीही कृती चंद्रपूरमध्ये होणार नाही, तिथे भाजपचा महापौर आम्ही बसवून देणार नाही, हे स्पष्टपणे संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं. मग त्यानंतर ही जर का पक्षाची भूमिका होती, मी परत एकदा सांगतो की त्यांच्या पक्षाने काय करावं हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा निर्णय. फक्त इथं आमच्यावर ज्यावेळेस बोट दाखवली गेली त्यानुसार आम्ही बोलतोय की ज्या पद्धतीने तिथं संजय राऊत साहेबांनी सांगितलं, त्यानंतर जी निवडणूक झाली तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पार्टीचा तिथं महापौर झाला, यांचा उपमहापौर झाला. त्यानंतर तिथले जे जिल्हा प्रमुख आहेत गोरे म्हणून, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की याची सगळी माहिती मी वरती पक्षाला दिलेली आहे. त्यानंतर त्यांच्या अतिशय जबाबदार असणाऱ्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं सुद्धा या संदर्भातली स्टेटमेंट आहेत की तिथली पक्ष संघटना विस्कळीत होऊ नये म्हणून आम्ही तिथे स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे अधिकार दिले होते. मग हे अधिकार दिले होते तर सुषमाताईंना हे अधिकार दिले हे त्यावेळेस सांगतात, त्यावेळेस हे पक्ष आदेशाचाच नुसार सांगत असतील ना त्या. मग हे चुकीचं आहे का हे पण स्पष्ट करावं. काय भारतीय जनता पार्टीवर कोण विरोधात लढलं कोण एकत्र लढलं याच्यापेक्षा ज्यावेळेस एखाद्या बाबतीत भूमिका घेतली जाते त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत जाणारच नाही असे ठामपणे सांगितले जातं. त्यानंतर गोष्टी घडत असतील तर मग ह्या कोण एकत्र लढलं कोण विरोधात लढलं ह्या गोष्टींना अर्थ राहत नाही. नम्रताजी, फक्त ते परभणीचं विचारा ना जरा जयेशजींना. आपण येऊया परभणीचा एंटायरली वेगळा विषय आहे, आपण त्याच्याकडे येऊया. जयेश वाणी खान हवा की बाण हवा. आता काय झालं की हिंदुत्व सोडल्यामुळे बाणही गेलं आणि आता खान बोकांडी बसलाय. म्हणजे परभणीकडे आपण आता विषय नेऊया नको, तो त्याच्यावरती अख्खा अर्धा तासाचा वेगळा वेळ द्यावा लागेल. जयेश वाणी, आपण या विषयावरती राहूया. मी अगदी थोडक्यात सांगतो काय झालं. जे परमपूज्य सावरकर आहेत ना, ज्यांना आपण सगळेजण स्वातंत्र्यवीर म्हणतो, आता तर संघाचे ते नवीन संघ आणि भाजपवाल्यांचे ते नवीन सुपर हिरो आहेत. तर सावरकरांनी भारतीयत्वाची अशी व्याख्या केली होती, काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत जो जो या भारत भूमीत राहतो प्रत्येक व्यक्ती म्हणून हिंदू. तुम्हाला जर मान्य नसेल, तुम्हाला जर समजा या भारत भूमीमध्ये राहणारी सावरकरांची व्याख्या मान्य नसेल, आम्ही तर सावरकरांचा आदर करतो, आम्ही सावरकरांना आता होत ना. एक मिनिट मला ना तुमच्या दोघांचं सोयीचं राजकारण जयेश वाणी आणि अजित चव्हाण करतंय. याच्यामध्ये कुठंतरी अडचणीत येणारी भूमिका मांडायची वेळ आली की तुम्ही लगेच खान आणि बाण वरती घेऊन गेले. परभणीचा विषयच नाहीये इथे चंद्रपूर वरतीच राहिलं पाहिजे. आपण चंद्रपूर मधलं जे सोयीचं राजकारण होतंय, परभणी मधली सोय आपण वेगळ्या चर्चेचा विषय करूया. इथं चंद्रपूर वरतीच राहायचंय आपल्याला. आणि जयेश वाणी या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही कसं म्हणता की राज्याच्या नेतृत्वाला उद्धव ठाकरेंना विश्वासात न घेता हे केलंय, जर तुमच्या पक्षाचे नेते सांगतात की आम्ही स्थानिक पातळीवर अधिकार दिले होते, तुम्ही म्हणताय तर स्थानिक पातळीवरचं जर राजकारण किळसवान असेल काढून टाका त्यांना पक्षातनं, का त्या बाबतीत निर्णय होत नाही? नम्रता मॅडम, एक हायरार्की असते.
मी आहे प्रवक्ता, सुषमाताई आहेत प्रवक्ता आणि उपनेत्या, सुषमाताईंच्या वरती आहेत नेते संजय राऊत साहेब आणि त्यांच्या वरती आहेत सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे. जर उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब जर हे म्हणतायत, आता योगेशजींनी पण ते वाक्य सांगितलं संजय राऊतांचं, की भारतीय जनता पार्टी काहीही करणार नाही, असं जर त्यांनी स्पष्टपणे त्या दिवशी सकाळी सांगितलं, तर माझ्या दृष्टीने माझ्या पक्षाचा नेते जे सांगतात हायरार्कीमध्ये सगळ्यात वरचे, ती माझ्या पक्षाची भूमिका आहे. माझ्या पक्षाची भूमिका मी आजही अत्यंत ठामपणे आपल्या समोर ही मांडतो की चंद्रपूरमध्ये जे झालं त्याचं पक्षाने कधीही समर्थन केलं नाही. संजय राऊत साहेबांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं, या उपरही जे काही घडलं आहे त्याच्यावरती नेमकं काय करायचं पुढे हे पक्ष नेतृत्व ठरवणार आहे ना. आता परवा निवडणुका झाल्या, कालचा दिवस मध्ये गेला, आज आता तिसरा दिवस आहे. जरा पुढे जाऊ देत ना थोडंसं. तुम्हाला असं वाटतं का की लगेच आम्ही अजून काहीतरी करावं किंवा अजून काहीतरी तिथे पण माझा ना जयश्वाणी ते तुम्ही म्हणताय ते बरोबर, पक्षाचा निर्णय आहे, पक्ष घेईल. माझा जाता जाता एक प्रश्न आहे की हे तुमचं आणि भाजप सोबतचं हे जे चंद्रपूरमध्ये आलेलं प्रेम आहे त्याच्यावरती प्रतिक्रिया येत आहेत की आईस ब्रेक झाला वगैरे वगैरे, मातोश्रीचे दरवाजे खुले होतील वगैरे वगैरे भाजपसाठी, देवेंद्र फडणवीसांसाठी, ह्या सगळ्यामध्ये तुमच्या भावकीमध्ये प्रॉब्लेम होतोय की म्हणजे तो ठाकरे ब्रँड वगैरे आता काय डळमळीत झाला की काय? अजिबात नाही. सन्माननीय राजसाहेबांचा आदर आम्ही तेवढाच करतो जेवढा उद्धव साहेबांचा करतो, कारण की शेवटी काहीही झालं तरी ते दोघं ठाकरे आहेत. आणि आपण मला अनेक वर्षांपासून ओळखता, मी अनेकदा चॅनल्सवरती येतो, मी कधीही वैयक्तिक आयुष्यामध्ये राजसाहेबांवरती किंवा उद्धव साहेबांवरती कधीही टीका केली नाही किंवा त्यांच्या भूमिकांच्या विरोधात गेलो नाही. त्यामागचं कारण हे आहे, मी प्रबोधनकारांचा शिवसैनिक आहे. मी ठाकरेंच्या विरोधात जनरली बोलत नाही, मी राजसाहेबांच्या विरोधातही बोलणार नाही जोपर्यंत ते आमच्या अलायन्समध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्या, हे दोन भावांमधलं जे काही आहे ना ते दोन भाऊ बघतील. राजकीय पक्ष म्हणून जे निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय तुम्हाला लवकरच झालेले दिसतील. योगेश खैरे, मी योगेश खैरेंनी आम्ही बोलायचं काही कारण नाहीये. योगेश खैरेजी, भावांमध्ये अंतर पडतंय असं साधारण चित्र दिसतंय. नाही, मी या संदर्भात जी आहेत त्यांच्याशी पूर्ण सहमत आहे. एक चंद्रपूरची घटना किंवा एक कल्याण डोंबिवलीची घटना यामुळे या दोन पक्षांमध्ये कुठेही काही होणार नाही. ह्या अतिशय दुर्मिळ किंवा अपवादात्मक या घटनांमधून ही जी मराठी माणसासाठी जी युती झालेली आहे, मराठी माणसासाठी जे दोन पक्ष एकत्र आलेत, ते या दोन अपवादात्मक घटनांमुळे यात कुठलाही बदल होणार नाही. अपवादात्मक घटना अजित चव्हाणजी तुमच्या पथ्यावर पडलेल्या आहेत मात्र. नाही, आमचं काही म्हणणं नाही. त्यांनी 50% त्यांच्या पथ्यावरती पडल्या, 50% त्यांच्या विरोधात गेल्या. सांगतो, आम्हाला माझे नेते आदरणीय देवेंद्रजींना किंवा कोणालाही इतर काही मातोश्रीवरती जाण्याची हौस नाही, पण स्थानिक कार्यकर्त्यांचा सन्मान राजकारणामध्ये ठेवतो. तो पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असतो. मला असं वाटतं फक्त इतकंच आहे की पक्ष शिस्त मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करतो. त्यामुळं एकूण सगळं जयेशजींनी जे दिलेलं उत्तर आहे ते थोडस मला आश्चर्यकारक वाटतं. एखादा अचलपूरमध्ये काय झालं पाठवावं, ज्या पद्धतीने येस, हेच हा जो विरोधाभास आहे हा तुम्ही दोघं बसून सोडवा. आम्ही या विषयामध्ये अचलपूरमध्ये तुम्ही सोबत बसले, आम्ही दोघं बसून ठरवू काय झालं ते. अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टी एमआयएमने एकत्र एक विशेष समित्या वाटून घेतल्या अजितराव. त्यामुळे नम्रपणे सामान्य जनतेची आणि कार्यकर्त्यांची कामं करणं हे आमचं जाता जाता एकच म्हणजे आता परभणी मधलं चित्र असेल, चंद्रपूर मधलं चित्र, आता अचलपूर, कोकण, बरीच नावं घेतली योगेश खैरेंनी, अख्खी लिस्ट बघितली. हे सगळं बघितलं, हे राजकारण महाराष्ट्र काय उघड्या डोळ्याने बघत नाही का? उघड्या डोळ्याने बघतो. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, यातनं एकच कन्क्लुजन निघतं, बाकी ते युती, महायुती, महाआघाडी, ब्रँड बीड हे सगळं झूट आहे. एकमेव सत्य आहे सत्ता, आणि त्या सत्तेसाठी काय काय करावं लागू शकतं आणि हे राजकीय पक्ष काय काय करू शकतात हेही आपल्याला महाराष्ट्रात आता दिसतं. आणि प्रत्येक निवडणुकीत कदाचित वेगवेगळे रंग याचे दिसत असतील आपल्याला. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.